नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 11 मार्च 2026च्या भारत आणि जगभरातील ज्या महत्त्वाच्या अपडेट्स आहेत, न्यूज अपडेट्स आहेत, त्या आपण एक एक करून बघून घेऊयात. ओके. आता पहिली जी मोठी बातमी आहे ती म्हणजे भारतातील क्रिकेट सामन्याबद्दल आहे. ओके. सो बेसिकली सर्वात मोठी बातमी म्हणजे भारतीय क्रिकेट टीमने ICC T20 वर्ल्ड कप 2026 जिंकला आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल BCCIने भारतीय टीमला 131 कोटी रुपयांचे बक्षीससुद्धा जाहीर केले आहे. हा विजय भारतासाठी खूप महत्त्वाचा मानला जात आहे, कारण भारतीय टीमने उत्कृष्ट खेळ दाखवत जगातील अनेक मजबूत संघांना पराभूतसुद्धा केले. यामुळे भारताच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये खूप आनंदाचे वातावरण आहे. ओके. आता दुसरी न्यूज अपडेट सांगायची झाली तर ती आहे भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंध. ओके. सो दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे भारताने जर्मनीमध्ये झालेल्या ITB बर्लिन 2026 कार्यक्रमात अनेक देशांसोबत चर्चा केली. विशेषतः जर्मनी आणि इंडोनेशियासोबत पर्यटन आणि व्यापार वाढवण्याबाबत चर्चासुद्धा झाली आहे. यामुळे भविष्यात भारतात पर्यटन वाढण्याची आणि आर्थिक सहकार्य मजबूत होण्याची शक्यता आहे. ओके. आता भारताचा शेअर मार्केट अपडेट याबद्दल जर सांगायचं झालं तर आजच्या शेअर मार्केटबद्दल बोलायचे झाले तर सेन्सेक्स सुमारे 78,000च्या आसपास ट्रेड होत आहे आणि निफ्टी 50 सुमारे 24,000च्या वर आहे. त्यामुळे जागतिक परिस्थिती आणि मध्य पूर्वेतील तणावामुळे बाजारात थोडी अनिश्चितता दिसून येत आहे. ओके. आता जगातील मोठ्या बातम्या जर सांगायचं झाल्या तर पहिली अपडेट आहे त्याची की मध्य पूर्वेत युद्धाची परिस्थिती. बेसिकली मध्य पूर्वेतील तणाव या संबंधित ही अपडेट आहे, न्यूज अपडेट आहे. सध्या जगातील सर्वात मोठी चिंता म्हणजे इस्रायल आणि इराण यांच्यात वाढत असलेला तणाव. या परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर युद्धाची शक्यता वाढली आहे आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी G7 देशांची बैठक होण्याची शक्यता आहे. ओके. दुसरी अपडेट म्हणजे उत्तर कोरियाबद्दल. बेसिकली उत्तर कोरियाची मिसाईल चाचणी. आणखी एक मोठी बातमी म्हणजे उत्तर कोरियाने पुन्हा एकदा स्ट्रॅटेजिक क्रूज मिसाईलची चाचणी केली आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे आणि अनेक देशांनी यावर प्रतिक्रियासुद्धा दिली आहे. ओके. नंतरचे अपडेट म्हणजे तेल आणि ऊर्जा संकटाची शक्यता. मध्य पूर्वेतील संघर्षामुळे जगभरात तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर हा तणाव वाढला तर त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्था आणि इंधन दरांवर होऊ शकतो. आणि भारतात आपण जे LPG सिलेंडर वापरतो ते सुद्धा आता महाग झाले आहेत. ओके. 60 रुपयाने. हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. आणि नंतरची अपडेट सांगायची झाली तर सोने आणि चांदीचे दर. ओके. सो आर्थिक बाजारात देखील हालचाल दिसत आहे. 24 कॅरेट सोन्याचा. ओके. 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 1.62 लाख प्रति 10 ग्रॅम झाला आहे आणि चांदीचा दर सुमारे 2.90 लाख प्रति किलो झाला आहे. जागतिक तणाव वाढल्यावर लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे अधिक आकर्षित होतात. ओके. सो म्हणजेच की आजच्या ज्या मुख्य बातम्या आहेत अशा आहेत की शॉर्टमध्ये सांगायचं झाले तर भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला आहे. भारतीय टीमला 131 कोटी रुपयांचे बक्षीससुद्धा मिळाले आहे. भारताचे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि पर्यटन सहकार्य वाढत आहे. मध्य पूर्वेत इस्रायल इराण तणाव वाढत आहे. उत्तर कोरियाची मिसाईल चाचणी. सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी हालचाल झाली आहे. ओके. सो मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे डेली इंडिया वर्ल्ड अपडेट्स पाहायचे असतील, न्यूज अपडेट्स पाहायचे असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझं बडी नावाचं चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करा. ओके. धन्यवाद.